नमस्कार, मी डॉक्टर सुधीर. आजचा विषय फक्त वजनाचा नाही, तो संपूर्ण आरोग्याचा प्रश्न आहे. लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी. योग्य आहार, हालचाल आणि सातत्याने तो नियंत्रणात आणता येतो. अनेकांना वाढते वजन, पोटाची चरबी, थकवा, मधुमेह, बीपी आणि सांधेदुखीचा त्रास होतो. लठ्ठपणा केवळ दिसण्याचा विषय नाही, तो दीर्घकालीन आरोग्यविषयक स्थिती आहे. जास्त चरबीमुळे हॉर्मोन्स, इन्सुलिन, कोलेस्ट्रॉल, बीपी आणि इन्फ्लमेशनवर परिणाम होऊ शकतो. चला, डोक्यापासून पायापर्यंत लठ्ठपणाचे संभाव्य परिणाम पाहूया. मेंदूमध्ये स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. थकवा आणि झोपेचा त्रास जाणवू शकतो. मधुमेहाशी संबंधित बदलांमुळे रेटिना आणि दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. नियमित तपासणी महत्वाची आहे. घोरणे, स्लीप ॲपनिया आणि दिवसभर झोप येणे होऊ शकते. हृदयावर ताण येऊ शकतो. बीपी, कोलेस्टेरॉल आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. कमी हालचालीतच दम लागणे आणि एक्सरसाइज टॉलरन्स कमी होऊ शकते. यकृतात फॅटी लिव्हर आणि काही लोकांमध्ये लिव्हर इन्फ्लेमेशन होऊ शकते. गॉलस्टोन्स, ॲसिडिटी किंवा जियाड सारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गॉलस्टोन्स किंवा सतत ॲसिडिटी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकते आणि टाईप 2 डायबिटीसचा धोका वाढू शकतो. मूत्रपिंडांवर ताण येऊन क्रॉनिक किडनी डिझीजचा धोका वाढू शकतो. महिलांमध्ये PCOS, अनियमित पाळी आणि प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्सशी संबंध दिसू शकतो. काही कॅन्सर्सच्या जोखमीशी लठ्ठपणाचा संबंध जोडला जातो, जसे ब्रेस्ट, कॉलन, किडनी आणि लिव्हर कॅन्सर. ही लक्षणे प्रत्येक व्यक्तीत सारखी दिसतीलच असे नाही. योग्य तपासणीमुळे वैयक्तिक धोका समजतो. गुडघे, कंबर आणि पाठ यांवर भार येऊन ऑस्टिओआर्थ्रायटिस आणि वेदना वाढू शकतात. घाम, फंगल इन्फेक्शन्स, स्किन टॅग्स आणि काळपटपणा दिसू शकतो. परिणाम ऊर्जा, जीवनमान, हेल्थकेअर व्हिजिट्स आणि औषधांच्या खर्चावरही होऊ शकतो. वजन कमी करणे म्हणजे फक्त नंबर कमी करणे नाही, ऊर्जा आणि जीवनमान सुधारणे आहे. सुरुवातीसाठी 3 स्तंभ: आहार, हालचाल आणि माइंडसेट म्हणजे सातत्य. अर्धे ताट भाज्या, 1/4 प्रोटीन आणि उरलेला भाग सेरियल्स ठेवा. भाज्या, कडधान्ये आणि प्रोटीन वाढवा. मीठ, साखर आणि चरबीचे प्रमाण कमी ठेवा. साखरयुक्त पेये, पॅकेज स्नॅक्स, बेकरी आणि डीप फ्राईड फूड्स कमी करा. मोबाईल किंवा टीव्ही बंद ठेवा. हळू खा आणि पोट 80 भरल्यावर थांबा. दररोज 10 मिनिटांपासून सुरुवात करून 30 ते 45 मिनिटांच्या ब्रिस्क वॉकपर्यंत जा. आठवड्यातून 2 दिवस स्क्वॉट्स, वॉल पुशअप्स किंवा रेझिस्टन्स बँड करा. गुडघेदुखी, मधुमेह किंवा इतर आजार असल्यास व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. एक चूक म्हणजे फेलियर नाही. दुसऱ्या जेवणापासून पुन्हा सुरुवात करा. अलका हॉस्पिटलमध्ये BMI, BP, स्लीप आणि डायबिटीस रिस्क तपासून वैयक्तिक योजना केली जाते. लठ्ठपणा समजून घ्या, तपासा आणि नियंत्रित करा. अलका हॉस्पिटलमध्ये आजच अपॉइंटमेंट घ्या. वजन नियंत्रणाचा प्रवास एकट्याने करण्याची गरज नाही. कुटुंब, डॉक्टर आणि डायटिशियन यांचे सहकार्य घ्या.